नमस्कार सर्वांना. तर व्हिडिओच्या पार्ट 2 मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. वाडीला गेले आणि बासुंदीचा आणि पेढ्याचा वास येणार नाही असं कवा होणार नाही. तर गाडी पार्किंगला लावली आणि मंदिरात जाता जाता आहे ना मिठाईची स्टोर आणि देवाधर्माचे फोटोचे वगैरे पूजेचे सामान जे भरपूर असे स्टोअर होते बाहेर जाता जाता. छानपैकी एन्जॉय करत आत गेलो. आत जाता जाता पूजेचं सामान जाऊन घेऊन गेलो आणि आत गेल्यावर एक गंमत झाली. गंमत काय झाली म्हणजे ना एक लेडीजने ना ससा आहे ना असं बॅग मध्ये घालून असं खूप छान असं हे पॅम्पर करून आणली होती. तर आम्ही बघायसाठी आम्ही ते व्हिडिओ मध्ये घ्यावं म्हणून विचार केला, पण ते व्हिडिओ मध्ये काही शूट करता आलं नाही. जेवढा होईल तेवढा शूट केला. परत आम्ही खाली आलो. नदीला पाणी सगळं पूर्ण उतरले होते. खाली जाऊन आहे ना पाय वगैरे धुवून आलो विराट आणि मी सगळेजण मिळून. तर वर येता येता विराटचा एक नदीकाठी उभा आलेला छान असा एक फोटो काढला. फोटो काढताना त्याचं नेहमीच असतं मग मी माझा काही फोटो काढू नकोस, तरी सुद्धा त्याला उभारलं जबरदस्ती आणि फोटो काढून घेतला आणि वर आलो. वर आल्यावर तर नंबर भरपूर होता. नंबर लावून आहे ना महाराजांच्या मूर्तीचं दर्शन घेतलं, राऊंड मारला, घरी रिटर्न येण्यासाठी निघालो. तर रिटर्न येताना आम्ही विचार करत होते की वाडीला गेल्यावर आहे की नाही सोनम हॉटेलचं जेवण जेवायचं म्हणून. मी तर आहे ना 3-4 वर्ष झाले आलो नाही वाडीला सोनम हॉटेलला. आणि वेटिंगला बसलो. वेटिंगला बसल्यावर नंबर आला. नंबर आल्यावर आज जाऊन जेवण मस्तपैकी जेवणाचा एन्जॉय घेतला. खरंच खूप छान होतं जेवण. मी तर पहिल्यांदाच जेवण जेवले होते. तर कोण येतं येऊन वाडीला येऊन सोनम हॉटेलचं जेवण जेवलं त्यांनी नक्की कमेंट करा. आणि बाहेर येताना पान मस्तपैकी पान दिले होते ते जेवणासोबत त्यांनी. तर आम्ही गाडीतनं येताना मस्तपैकी पान खात एन्जॉय करत घरी आलो. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंट करून. चला तर येऊया मी एक नवीन व्हिडिओ बरोबर. बाय. मस्त हॉटेल सोड.